नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बायोझाइम या उत्पादनाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामध्ये आपण कंटेन, मोड ऑफ ॲक्शन, फायदे, किंमत, वापर, तसेच कोणकोणत्या आपण बुरशीनाशकांसोबत कीटकनाशकांसोबत याचा वापर करू शकतो, अशा सर्वच गोष्टींबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत। तर त्याआधी जे पण शेतकरी बांधव नवीन असतील, आज शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण बायोझाइम याबद्दल जर थोडक्यात जर बघायला गेलं तर बायोझाइम हे बायोस्टॅट इंडिया लिमिटेड या कंपनीचे प्रोडक्ट आहे। तर आपण याच्यामध्ये कंटेंट जर बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला सीड एक्स्ट्रॅक्ट आपल्याला 22% व अल्जाइन ॲसिड आपल्याला यामध्ये 0.5% आपल्याला बघवायस मिळतात। त्याच्यामध्ये आपल्याला ॲस्कोनिलियम नोडोसम अर्क आपल्याला यामध्ये बघायला मिळते। त्यानंतर कार्बोदके, अजैविक मीठ व आणि अंतर्निहित पोषक घटक यामध्ये आपल्याला बघायला भेटतात। तर आपण याचे जर रासायनिक गट जर बघितला तर हे आपल्या वनस्पतीची वाढ उत्तेजक पिजार म्हणून हे आपल्याला काम करत असते। तर आपण याच्यात थोडक्यात आता मोड ऑफ ॲक्शन बद्दल आपण बघूया। तर बायोझाइम हे आपल्याला बायोस्टेट रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरने विकसित केलेले जैव तंत्रज्ञान नवकल्पना आहे। हे बायोस्टॅटने विकसित केलेल्या उच्च तंत्रज्ञान किण्वन प्रक्रियेद्वारे उत्पादित केले जाते। त्यामुळे वाळलेल्या दाणेदार समृद्धी शैवाल पावडर आणि इतर जैविक इनपुट बायोझाइम क्रॉप प्लस तयार करण्यासाठी या विशेष लॅक्टोबिसिली प्रक्रियेतून जातात। आता बायोस्टॅट सर्वोत्तम दर्जाचा सीवीड पावडरचा सतत उपलब्धतेसाठी अद्वितीय स्रोत आहे। तर मित्रांनो, ही झाली आपली मोड ऑफ ॲक्शन बद्दल थोडक्यात माहिती। त्यानंतर आपण याचे फायदे जाणून घेऊया। जर फायद्यांमध्ये जर मुख्यतः आपण जर पहिला जर फायदा जर बघितला तर आपल्याला याचा रोप लागवडीच्या सुरुवातीच्या टप्प्यात जर आपण याचा जर वापर केला तर आपल्याला फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी हे मदत करते। त्यानंतर फुलांची संख्या वाढवण्यास मदत करते। तसेच आपली जी फुलगळ होत असते, तसे फुलकूज होत असते, ही आपले थांबवण्याचे हे काम करत असते। त्यानंतर दुसरा जो फायदा जर बघितला तर आपल्या पर्यावरणास हे अनुकूल साईड इफेक्ट याचे कोणत्याही प्रकारचे नाही आहे। त्यामुळे आपल्या पिकाची चांगली ग्रोथ होत असते। त्यानंतर तिसरा जर फायदा बघायला गेला तर आपल्याला रोपामध्ये सूक्ष्म जीवाणूंची वाढ करते। तसेच पानाला काळोखी आणण्याचे पण हे काम करत असते। त्यानंतर पाने हे लांब पसरट बनवण्याचे पण काम करत असते। चौथा जर फायदा जर आपण बघितला, हे फळाची साईज व चमक वाढवण्याचे काम करत असते। तसेच फळाचे वजन वाढवण्याचे पण हे काम करत असते। त्यानंतर पाचवा फायदा जर बघितला तर आपला उत्पादनाचा दर्जा हे सुधारवण्याचे काम हे करत असते। सहावा फायदा जर बघितला तर वनस्पतीची शारीरिक चयापचय क्रिया जी असते ती सुधारवण्याचे पण हे काम करत असते। त्यानंतर आपण रोपांच्या जर पहिल्या टप्प्यामध्ये जर वापरलं रोप लागवडीच्या तर आपल्या रोपांची जोमदार वाढ पण करण्याचे हे काम करत असते। त्यानंतर जो आठवा जर फायदा जर बघितला तर आपल्याला मुळ्यांची संख्यांची पण हे जोमदार वाढ करण्याचे काम करत असते। त्यानंतर आपण विविध प्रकारच्या सर्वच पिकांमध्ये आपण त्याला वापर करू शकतो। त्यामध्ये जर मुख्यतः बघितलं तर सफरचंद, केळी, मोसंबी, पेरू, द्राक्ष, टोमॅटो, आंबा, काजू, खरबूज, पपई, डाळिंब अशा अनेक प्रकारच्या आपण पिकांमध्ये याचा वापर करू शकतो। त्यानंतर याचा जर आपण जर थोडक्यात जर वापर जर बघितला तर हे कोणकोणत्या उत्पादनांमध्ये आपण मिक्स होऊ शकतं, यामध्ये जर थोडक्यात जर वापर आपण थोडे 2-3 आपण त्याचे एक्झाम्पल घेऊया। त्यामध्ये याचा वापर आपण M45 मध्ये आपण बायोझाइम असा करू शकतो। तर
आपण त्यामध्ये आपण कीटकनाशकाचा पण वापर करू शकतो. त्यानंतर आपण रोको प्लस बायोझाईमचा पण वापर करू शकतो. त्यानंतर आपण अँट्रोकॉल प्लस बायोझाईम असा पण आपण वापर करू शकतो. त्यामध्ये आपण कीटकनाशकांचे वापर करू शकतो. तर मित्रांनो, ही झाली थोडक्यात आपल्याला वापरण्याबद्दल थोडक्यात माहिती. त्यानंतर आपण याच्या जर प्रमाणाबद्दल जर बघितलं तर आपल्याला हे 2 मिली प्रति लिटर आपल्याला याचे वापरायचे आहे. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे व पुढील बेल आयकॉन दाबायचे आहे. तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.